विधान परिषदेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने समजते। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांचं या संदर्भात एकमत झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने समजते। काही ठिकाणी पारंपरिक जागांची अदलाबदलही केली जाऊ शकते। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युल्यावरच प्राथमिक चर्चा आहे। याच आठवड्यात जागा वाटप पूर्ण केलं जाईल अशी माहिती समजते आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, जागा वाटपासंदर्भात नेमकं काय ठरलेलं आहे? कुठल्या जागांची अदलाबदल होऊ शकते आणि या जागा वाटपावर तिन्ही पक्षांचं एकमत झालंय का? विधान परिषदेच्या 17 जागांसाठी एकूण आपल्याला महायुतीमध्ये खलबत होताना दिसत आहेत। जर का तिन्ही पक्षांचं बघायचं तर अनेक पक्षांकडनं दावा केला जातो आहे। अनेक पक्ष हे आपल्याला काही अमुक जागांसाठी आग्रही असल्याचं देखील दिसतंय। जसं शिवसेना असेल 7 जागांसाठी आग्रही होती, राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही होती, भाजपकडनं देखील 12 जागांसंदर्भातला एकूणच आग्रही असल्याचं दिसत आहे आणि या संदर्भातला फॉर्म्युला देखील आपल्याला समोर येताना दिसला होता, जो एबीपी माझाकडनं सर्वात अगोदर सांगण्यात देखील आलेला होता। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर काही ठिकाणी पारंपरिक ज्या जागा आहेत त्यामध्ये कुठेतरी अदलाबदल आपल्याला होऊ शकतो। प्रामुख्यानं कोकणातली जी जागा आहे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गची, ही आपल्याला राष्ट्रवादीकडे पाहायला मिळत होती, ती राष्ट्रवादीकडे राहताना पाहायला मिळू शकते। दुसरीकडे जर का यवतमाळची जागा म्हणायचं तर ती भाजपकडे होती, ती कुठेतरी आपल्याला शिवसेनेकडे जाताना दिसू शकते। परभणी, हिंगोलीची ही जागा शिवसेनेकडे होती, ती कुठेतरी राष्ट्रवादीकडे येताना दिसू शकेल। सोबतच पुण्याबद्दल जर का बोलायचं तर पुण्याची जागा ही आपल्याला राष्ट्रवादीकडे पारंपरिक पाहायला मिळत होती। मात्र एकूणच भाजपचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य हे पुणे मध्ये वाढल्यामुळे एकूण कुठेतरी पुण्यासाठी भाजप ही आग्रही आहे आणि अशा काही जागा या आहेत ज्यामध्ये ही अदलाबदल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकूणच या संदर्भातली खलबतही सध्याला सुरू आहे। तर जो एकूणच प्राथमिक फॉर्म्युला आहे, भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 हा आपल्याला समोर देखील येताना दिसलेला होता आणि यावर खलबत सध्याला आपल्याला सुरू असल्याचं कळत आहे। अंतिम जे एकूणच जागा वाटप आहे ते याच आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ण होताना दिसेल आणि एकूणच यावर शिक्कामोर्तब होताना दिसेल। नक्कीच अशाही काही जागा आहेत की ज्या जागांवर 2 पक्षांकडून दावे होत आहेत, त्यामुळे एकमतानं हा निर्णय होतोय का, सामंजस्यानं आता हा निर्णय घेतला जातोय काय, पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, या संदर्भात अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।